नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत। सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः। हा उमजे आता कवनेपरी कैसे निधीर स्वीकारी। जैसा ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या आत्मज्ञानाच्या उपदेशाला प्रारंभ होत असताना भगवान परमात्म्याची भक्तराज अर्जुन शरणागती करतात। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः। यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम। किंवा एका आत्मज्ञाना वाचून इहलोकातलं राज्य प्राप्त झालं किंवा दिव्य भोगाने संपन्न असणारा स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी पण आपल्या जीवनातलं दुःख निवारण करू शकेल असा उपाय आपल्याला सापडणं शक्य नाही। आपण जेव्हा साधना करतो परमार्थाची तेव्हा साधकीय जीवनातल्या काही धारणा आपल्या अगोदरच निश्चित झाल्या पाहिजे। एका आत्मज्ञाना वाचून अन्य बाकी कोणतेही उपाय जरी आपण केले तरी ते उपाय आपल्याला परिपूर्ण समाधान देऊ शकत नाही। याचा अर्थ असा होतो की लौकिक किंवा अलौकिक जरी उपाय संपादन केला तरी शास्त्र ज्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला सांगतं त्याशिवाय दुःख निवारणाचा उपाय आपल्याला सापडू शकत नाही। कदाचित इतिहासाचं आपण अवलोकन केलं तर पुराणादिकांमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात। अनेक असे राजे होऊन गेले की ज्यांच्या राज्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे। जसं की ज्ञानोबाराय मदालसा या प्रकरणामध्ये भरतांच्या राज्याचं वर्णन करतात। 18 भार वनस्पती तेवढ्यात आपल्याला माहितीसुद्धा नाही। 18 भार वनस्पती ज्यांच्या राज्यामध्ये सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे, सगळ्या नद्या परिपूर्ण पाण्याने परिप्लुत आहे, एवढं सगळ्या प्रकारची राज्याची अनुकूलता असताना हे सुख सांडोनिया कासया योग सेविती। त्याचं कारण आत्मज्ञान प्राप्तीसाठी ते राज्याचा परित्याग करून जातात। म्हणजे इहलोकातल्या राज्याच्या प्राप्तीपासून सुद्धा समाधान मिळत नाही। हे जसं आहे तसं पारलौकिक राज्य संपादन केलं तरीसुद्धा सुखाची प्राप्ती होईल असा उपाय सापडत नाही। या धारणा जोपर्यंत आपल्या मनात निश्चित होत नाही तोपर्यंत अध्यात्म ज्ञानाच्या अध्ययनासाठी आपली रुची, गौरवबुद्धी किंवा महात्म्य बुद्धी वाढू शकत नाही। नाहीतर मग आपण अध्यात्मामध्ये येतो आणि व्यावहारिक फलाचीच अपेक्षा करतो। व्यवहारातले माणसं प्रसिद्धीची अपेक्षा करतात, आपणही परमार्थाचा उपयोग प्रसिद्धीसाठीच करतो। व्यवहारातले माणसं रात्रंदिवस कष्ट करतात, धन मिळवतात, आपणही परमार्थाचा उपयोग धनासाठीच करतो। व्यवहारातले माणसं पदप्रतिष्ठा, मान सन्मान याकरता अपेक्षा करतात आणि आपल्यालाही असं वाटतं की लोकांनी आपली दखल घ्यायला पाहिजे। एखाद्या का होईना वर्तमानपत्रामध्ये एखादा पुरस्कार आपल्यालाही जाहीर झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं की नाही। याचा अर्थ असा होतो किंबहुनाईसे भजन ते संसाराचेच साधन। एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे। जगातली सगळ्या प्रकारची सुख हात जोडून जरी आपल्या पुढे उभे राहिली तरी पण त्या भोगाचा परित्याग एका क्षणात जो करू शकतो त्याला उत्तम साधकाचं लक्षण असं म्हणतात। तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परिभोगाविहीन रुचे मना माझी। भक्तराज अर्जुनाचं आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे। त्यांनी जर मनात आणलं तर एकला अर्जुन परी अक्षोहिणी आकारानं जिनेचे काही। एकटा अर्जुन सगळ्या पृथ्वीला पादाक्रांत करून सगळी पृथ्वी जिंकू शकतात, सामर्थ्य तेवढं आहे। जो देवाला जिंकू शकतो त्याच्यापुढं सांगू, जो महादेवाला जिंकू शकतो, जेने संग्राम हर हजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडीला, तो पुढचा भाग घेऊ नका, अर्धी होई आपल्याला घ्यायची नाही। तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी। जो देवाला किंवा महादेवाला जिंकू शकतो त्याला पृथ्वी जिंकणं काय कठीण आहे। किंवा इंद्राकडे जाऊन इंद्रापासूनच अध्ययन केलेलं आहे
अशा भक्तराज अर्जुनाला स्वर्ग प्राप्ती तरी काय कठीण आहे, परंतु मनात निश्चय झाला, नाही प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नवृद्धम राज्यम स्वराणामपि चाधिपत्यम. हे पृथ्वीतलाप होईल, महेंद्रपदही पाविजेल, पण अंतकरणामध्ये निर्माण झालेला मोह निवृत्त होईल, असा उपाय मला दिसत नाही. एवढं बोलण्यापुरतं अर्जुनाला भ्रांतीनं सोडलं. पण ज्ञानोबा म्हणतात पुन्हा तो भ्रांतीलाच प्राप्त झाला. त्याचं कारण अर्जुनाला म्हणे सर्पदंश झाला. एखादा नाग जर आपल्याला चावला तर तो कोणत्या वेळेत चावतो आणि शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये दंश करतो यालाही जास्त महत्त्व आहे. एखाद्याच्या नखाला सर्प चावला, नखाच्या पुढच्या टोकाला नाही म्हणत मी, नखावरच चावला तर काहीच इजा होणार नाही, कारण नखावर विषाचा प्रभाव होणार नाही. हा नखाग्री व्याळ लागे, नखाच्या अग्रभागावर असणारी त्वचा तिथे सर्प जर लागला तर ते विष आपल्या हृदयात जाईपर्यंत बराच वेळ लागेल. पण कल्पना करा, एखाद्याच्या हृदयावर सर्पाचा दंश झाला, छातीवरच, तर त्याला मरायला किती वेळ लागेल? वेळच लागणार नाही. उलट वेळ शब्द उच्चारायला वेळ लागेल, पण त्याला वेळ लागणार नाही. सवर्म हृदय कल्हारी, तसं अर्जुनाच्या हृदय कमळामध्ये हा सर्प चावला. पण कधी? कारुण्य वेळेचा भर असताना, म्हणजे सांज वेळेला. आणि त्यामुळे या लहरी मोहाच्या काही थांबत नाही. दृष्टी कटाक्ष टाकल्याबरोबर जो विष दूर फेडू शकतो असा गारुडी परमात्मा अर्जुनाला प्राप्त झाला. किंवा ज्ञानोबा आणखीन एक रूपक करतात तिथं की ग्रीष्म काळामध्ये एखाद्या श्रेष्ठ पर्वताला वनवा लागावा आणि त्याचा तो वनवा शांत करण्यासाठी एखाद्या महामेघाने आगमन करावं. तैसा ओळला श्री गोपाळ महामेघ. परमात्मा जसा मेघाचा श्याम वर्ण आहे तसा परमात्म्याचाही श्यामच वर्ण आहे. आणि ज्याप्रमाणे मेघाचं आगमन झालं की विजेचा कडकडाट होतो किंवा वीज चमकते, तसं देवाचं गंभीर बोलणं हा विजेचा कडकडाट आहे. आणि देव बोलू लागल्यानंतर भगवंताचे ओठ उघडले की त्यांच्या दातांचा, पांढऱ्या शुभ्र दातांचा प्रकाश पडतो. सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकते. त्या दिवशी तो एक भाग सांगायचा राहिला किंवा आजच्याही श्लोकामध्ये तो भाग येतोय ना. तमोवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत. भगवान परमात्मा अर्जुनाला दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी बोलू लागले, पण बोलत असताना परमात्मा नाराज नाही झाले. स्मित हास्य करून परमात्मा बोलतात. समोरच्या व्यक्ती जर दुःखाने अतिशय गांजलेला असेल आणि त्या व्यक्तीला जर आपल्याला शांत करायचं असेल तर वक्त्याच्या ठिकाणी प्रसन्नता अवश्य आहे. वक्ताच प्रसन्न नसेल तर श्रोत्यांना काय तो प्रसन्न करणार आहे. म्हणून आपण जेव्हा लोक म्हणतात की नाही तुमचं कीर्तन आज खूप चांगलं झालं बरं, हे लोकांनी सांगण्याची गरज नसते, आपलं मनच सांगत असतं की चांगलं झालं का कसं झालं म्हणून. जर वक्ता प्रसन्न असेल तर श्रोत्यांना तो प्रसन्न करू शकतो. भगवंताचं स्मित हास्याने बोलणं, जेव्हा परमात्मा बोलतील तेव्हा भगवंताच्या पांढऱ्या शुभ्र वर्णाच्या असणाऱ्या दातांचा प्रकाश पडतो. ज्ञानोबा म्हणतात तेच भगवंताचं श्यामवर्ण स्वरूप हा एक मेघ आहे, कारण मेघाचाही वर्ण श्याम आहे आणि देवाचाही सावळी परब्रह्म श्यामच वर्ण आहे. त्या वर्णावर भगवंताने बोलणं म्हणजे वर्णयुक्त असणाऱ्या कांतीने संपन्न देवाने बोलणं आणि परमात्म्याचे ओठ उघडल्याबरोबर दातांचा प्रकाश पडला की त्यालाच विद्युल्लता ज्ञानोबा म्हणतात. हा प्रकाश जसा इथे पडलेला आहे रणांगणावर, तसा आत्ता कलियुगामध्ये आपल्या संत परंपरेमध्ये दामाजीचा झाला पाडेवार. त्याही प्रसंगामध्ये हा अनुभव आलेला आहे. दुष्काळ पडला महाराष्ट्रात आणि पंढरपूर क्षेत्रातला एक ब्राह्मण अन्नाच्या शोधामध्ये निघाल्यानंतर पंढरपुरापासून मंगळवेढी जवळच आहे, तो मंगळवेढ्याला गेला आणि बिदरचा असणारा बादशाह त्याच्या दरबारामध्ये दामाजी पंत सेवेला होते. कोणीतरी अतिथी आपल्या घरी आलेला आहे, त्याचं आपण अन्न देऊन स्वागत करावं. अन्नदान करणं हा धर्म आहे बरं, पण त्या धर्माला नीतीची जोड असली पाहिजे. वारीमध्ये अन्नदान करतात लोक, पण नीतीनं करत नाही. म्हणजे कसं काय? ज्ञानोबा म्हणतात धालिया दिव्यानं सुवावे, मग जे वाया धाडावे
ते आरती कान करावे उदारपण. काही काही माणसं नाश्ता करूनच नंबरला लागतात दिंडीमध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे जाग्यावरूनच नाश्ता करून निघतात आणि समोर गेलं का त्यांना असं वाटतं प्रत्येक वाटप केंद्राला भेट देणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं वाटतं की नाही त्यांना. पण जाता जाता काही नाही, नाश्त्याचा द्रोण घेतात, चव घेऊन पाहतात, बरं लागलं तर खातात, नाहीतर रस्त्याच्या मध्यभागी ठेवतात. त्याचं कारण अन्नदान करणं धर्म आहे, पण भुकेल्या माणसाला अन्नदान करणं हे धर्मनीतीचा व्यवहार आहे. म्हणून धर्म अधिक नीती म्हणजे मग पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून भुकेल्याच माणसाला अन्नदान करावं. जो जेवलेला आहे त्याला आग्रह करू नये. तसा हा दुष्काळाने गांजलेला आहे आणि दामाजी पंताच्या घरी आला, जर अपमान झाला तर सुखरूप जाऊ शकतं. त्याला जेव घातलं, बरं जेवायला बसला आणि पाणी फिरवलं, पहिला घास खाणार रडायलाच प्रारंभ केला. दामाजी पंत म्हणले काही कमी जास्त झालं का? अहो अजून घासही घेतला नाही, मग रडता का? तो म्हणे मी जेवतोय हो, पण घरी माझी धर्मपत्नी, लहान लहान असणारी मुलं उपवाशी आहे आणि त्यांना सोडून जेवणं मला योग्य वाटत नाही. दामाजी पंत म्हणले काळजी करू नका, वर्षभर पुरेल एवढं धान्य मी तुम्हाला आजच देतो, तुम्ही फक्त आनंदाने जेवा. ते वर्षभर धान्याची व्यवस्था लावली, गाडीमध्ये धान्य भरवलं आणि ते पंढरपूरला आले. ते आल्यानंतर दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडल्यामुळे अन्न पाहिलं की सगळे पंढरपुरातले लोक त्या गाडीवर तुटून पडले. कोणाच्या हाताला किलोभर, कोणाच्या हाताला ताकद असेल तर 2 किलो 4 किलो. तो म्हणला मला दैवाने दिलं पण माझ्या कर्माने नेलं. रडायला लागला. लोकांनी विचारलं एवढं धान्य मिळालं कुठून? आणि मंगळवेढ्यावरून दामाजी पंताकडून आणलं. सगळं पंढरपूर दामाजी पंतांकडे. जसं त्यांना दिलं तसं आम्हालाही द्या. धान्य द्यायचं कुठून? आपल्याकडे त्या बादशहाच्या दरबारातले 2 गोदाम आहे आपल्या हाताखाली. त्या 2 गोदामातलं अन्न आहे 700 खंडी अन्न. महिपती महाराजांनी उल्लेख केला, बरं 700 खंडी अन्न होतं. दामाजी पंतांनी विचार केला जर हे सगळं अन्न लोकांना दिलं तर किती चांगलं होईल, पण परिणाम आपल्याला मारावा लागेल की नाही. एकाच्या मृत्यूमध्ये जर संपूर्ण पंढरपूर वाचत असेल तर मग आपण आपला प्राणत्याग करायला हरकत काय आहे. सगळं धान्य उघडं केलं, गोदामं उघडे केले, लोकांनी ते धान्य नेलं आणि एका माणसाला हे सहन न झाल्यामुळे त्याने बादशहाचे कान भरवले. तुमच्या दरबारातला सेवक आज तुमचं ऐकत नाही, भविष्यामध्ये असे प्रत्येक सेवकाने केलं तर तुमचा काय दरारा राहील. लगेच फरमान पाठवलं, दामाजी पंतांना पकडून आणा, देहदंडाची शिक्षा द्यायची. लक्षात आलं नक्की आपला शिरच्छेद होणारच आहे. सैनिकांना विनंती केली जाता जाता पंढरीनाथाचं मला दर्शन करायचं आहे. स्नान चंद्रभागेचं पंढरपुराची प्रदक्षिणा, गरुड खामाला आलिंगन आणि डोळे भरून या पाहिन तुझे मुख. ती पंढरपुरामध्ये पहिली व्यवस्था होती, बरं प्रत्येक वारकरी देवाला आलिंगन द्यायचा. आता आपलं नशीब त्याही मानाने चांगलंच आहे की आपल्याला पदस्पर्श तरी होतो आहे. आपण जर उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये गेलो तर पदस्पर्श नाही, फक्त मुखदर्शन, आणि ते 5-5 मिनिटांनी पुन्हा पडदा लावला जातो. अब भगवान बाल भोग कर रहे हे, अब भगवान सो रहे हे असं म्हणतात बघा. आपल्याकडं मात्र महाराष्ट्रातलं भाग्य आहे. पूर्वी वारकरी देवाला आलिंगन द्यायचे, इतकी सुविधा होती. तेव्हा गर्दी फार नसेल. आता प्रचार जास्त झाला आहे ना, त्याच्यामुळं गर्दी जास्त होते. दर्शन तर काही एवढं होत नाही. भगवंताकडे पाहिलं, डोळे भरून आले प्रभू. प्राणत्याग होतो आहे याची अडचण नाही, पण आता तुझी भक्ती करता येणार नाही याचं दुःख आहे. जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. जर आम्हाला भक्ती नाही करता आली तर तेच आमच्याकरता मरण आहे. डबडबलेल्या डोळ्याने निघाले. भगवंताच्या लक्षात आलं हे जाण्याच्या अगोदर न सांगता करी सर्व काम, हे आपण केलं पाहिजे. परमात्म्याने आपल्या दामाजीचा झाला पाडेवार, तो वेश धारण केला, हातात काठी, खांद्यावर घोंगडी, कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेलं, कानामध्ये विशिष्ट प्रकारची बाळी, गळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अलंकार आणि सावळा वर्ण तर परमात्म्याचा आहेच. दरबारामध्ये हजर झाले आणि सांगितलं मी दामाजी पंतांचा सेवक आहे, पैसे माझ्याकडेच दिले पण मलाच यायला वेळ लागला. पैसे कुठं आहे?
कमरेला खोलेली एक पुरचुंडी बाहेर काढली. लोक म्हणले 700 खंडी अन्न होतं आणि त्याचे पैसे किती होतात. मैपती महाराजांनी हिशोब दिलेला आहे 68,000 1 लाख. संख्या तिथं आहे 68 सहस्र 1 लक्ष वरी. पण ती अशी संख्या वाचली तर 1,68,000 त्या काळातली बरं. आणि पुरचुंडी पाहिली तर एवढीच आहे. कसं काय हिशोब होणार. भगवान म्हणले फक्त मोजायला तर प्रारंभ करा, बाकीचं नंतर पाहू. जसं ज्ञानोबा उदाहरण देतात, बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशासी त्रिभुवन थोकडे. आपण सूर्याकडं पाहिलं तर असं वाटतं सूर्याचं प्रतिबिंब एवढंच आहे, प्रकाश देऊ लागलं तर मग मात्र आवरत नाही. तसं भगवंताच्या कमरेला खोलेली ती पुरचुंडी काढली आणि रिसविण्याकरता प्रारंभ केला तर त्या दरबारामध्ये मोहरांचा ढीग लागला. जेवढं मोजायचं तेवढं घ्या आणि रक्कम पोचली अशा प्रकारचा शिक्का मारून पावती द्या. आणि भगवंताने जाता जाता त्या बादशाहाकडे पाहिलं आणि थोडंसं स्मितहास्य केलं. ते तर सुदर्शनांची द्युती, भगवंताच्या त्या दातांचा प्रकाश पडला, दंतकांती दातांचा प्रकाश पडला की नाही. ते बादशाह स्मितहास्य बघून देहभाव विसरला. देहभाव हरपला तुझं पाहता त्याचंही तेवढं भाग्य असेलच की नाही. त्याचं भाग्य म्हणण्यापेक्षा दामाजी पंतांच्या संगतीमुळे त्याला ते भाग्य प्राप्त झालं. आणि तो म्हटला असं हास्य मी जगात पाहिलंच नाही. दामाजी पंत आले तर त्यांना विचारलं, ओ तुम्हाला सेवक कहा आहे, ओ पाडेवार कहा आहे, कशासाठी. त्याचं मला स्मित हास्य पुन्हा पाहिजे. दामाजी पंत म्हणले नाही, आता एकदाच गेले होऊन येणं चले, आता काही आता परत ते दर्शन होईल सांगता येणार नाही. जसा तो प्रसंग घडला तसं परमात्मा इथंसुद्धा स्मित हास्य करून मोठ्याने जर असले असते ना तर अर्जुन आणखीनच नाराज झाले असते. म्हणून भगवंताने मोठ्याने हास नाही केला, प्रहास नाही प्रहसन इव स्मित हास्य केल्यासारखं परमात्मा बोलू लागले. आणि त्यावर आपण 85 क्रमांक 24 पाहत आहोत. हा उमझे आता कवने परी कैसेन धीर स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. देवाने आपल्याच मनामध्ये विचार केला की अर्जुनाने रणांगण आल्यानंतर काय या ठिकाणी या गोष्टीचा आरंभ केला आहे. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे. अर्जुनाला मुळीच सध्याला काही कळत नाही आणि याला तर कळालं पाहिजे. ती जबाबदारी आपली आहे. काय की जे भगवंताने आपल्या मनाशी विचार केला, काय बरं आपण करावं की ज्यामुळे अर्जुनाला समजेल किंवा अर्जुनाचा मोह निवृत्त होईल असा उपाय आपण केला पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. आपण जेव्हा सद्गुरूंचं लक्षण पाहतो त्या सद्गुरूंच्या लक्षणामध्ये 3 लक्षणं आपण मानलेले आहे. एक ते श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. जो शब्द ज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदे सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधनी समर्थो, यथोचितो निज भावे. असे नाथ महाराजांनी भागवतामध्ये ओवी दिली आहे. शब्दज्ञानामध्ये पारंगत असावे. मनुष्याला पहिल्यांदा शब्द कळावा, शब्दाचा अर्थ कळावा, त्यातलाही पुन्हा भावार्थ कळावा, गुणार्थ कळावा, शब्दाच्या पाठीमागे असणारा ध्वन्यार्थही कळावा. एवढे अर्थ असतात बरं. शब्द कळण्याकरता व्याकरण महत्त्वाचं आहे. शब्दार्थ कळण्याकरता सुद्धा त्या व्याकरणाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. आणि भावार्थ किंवा गुणार्थ कळण्याकरता त्या शब्दांची कृपा आवश्यक आहे. जोपर्यंत आपण शब्दांची सेवा करत नाही ना तोपर्यंत शब्द त्यांच्यातला असणारा अर्थ आपल्याला दाखवतच नाही. म्हणून तर आपण जेवढी आपल्याला होईल तेवढी सेवा केली पाहिजे आणि तीही सेवा आनंदाने केली पाहिजे. आपण काही यंत्र नाही आहे की ठराविक काळामध्ये एवढं पूर्ण झालंच पाहिजे. बऱ्याचदा आपण घाईघाईनं नित्यने मुरकतो की एवढं केलं पाहिजे. ते काही मॅरेथॉन स्पर्धा नाही धावण्यासाठी. आपल्याला ते करताना आनंदही मिळाला पाहिजे. म्हणून सावकाश पारायण जर आपण केलं 100-200 ओव्या जरी केल्या तरी चालेल, पण त्या ओव्या आपल्याला ऐकता आल्या पाहिजे. एकतर पहिल्यांदा पारायण खरं तर मुखाने करावं आपल्या खोलीमध्ये, कारण ते शब्द मुखाने पण निघतात आणि कानाने आपल्याला ऐकले जातात. जेव्हा असं पारायण होईल त्यानंतर थोडं सम्मानाने पारायण करावं, शांतचित्ताने, आणि त्यानंतर अर्थदृष्टीनं पारायण करावं. पाठांतरसुद्धा अर्थानेच केलं पाहिजे.
ज्या ओव्या पाठ करायच्या, जो अभंग पाठ करायचा, त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भले त्या दिवशी ते विसरलं तरी चालेल, पण त्याचा संसार किंवा ठसा तरी आपल्या बुद्धीमध्ये उमटतो. तो कालांतराने आपल्याला उपयोगाला येतच असतो. याचा अर्थ काय होतो? शब्द आपल्याला कळाला पाहिजे, शब्दाचा समन्वय कळाला पाहिजे. आणि शब्दज्ञानामध्ये जे पारंगत असतात त्यांना श्रोत्रिय असं म्हणतात. शब्दज्ञाने पारंगतो. म्हणून आपण अध्ययन करतो आहे, बराचसा कालावधी पण आपला जातो आहे, पण म्हणावं तसं समाधान मिळत नाही ना. त्याचं कारण आपली सेवा ही अंतरंगातून झाली पाहिजे. म्हणून जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा ते आपल्याकरता केलं पाहिजे, स्वतःसाठी. मग असं थोडं जरी केलं तरी ते समाधान देत आहे. मनुष्याने विद्या कशी संपादन करावी? शास्त्रामध्ये असा उल्लेख आला आहे, अजरामरवत. मला वार्धक्य येणार नाही आणि मला मृत्यू पण येणार नाही, इतक्या अवस्थेपर्यंत विद्या संपादन केली पाहिजे. म्हणजे काय? मरेपर्यंत अभ्यास केला पाहिजे आणि मृत्यू येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. अजरामरवत. पण धर्माचं पालन कसं केलं पाहिजे? जणू मृत्यूने माझे मस्तक पकडलेलं आहे, इतक्या घाईनं धर्माचं पालन करावं. आणि विद्या प्रदीर्घ कालापर्यंत शिकतच राहावी. मनुष्याने शिकण्याची वृत्ती कधीच बंद पडू देऊ नये. दररोज काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. एक श्लोक तरी पाठ करावा, नाही तर अर्धा तरी करावा. नाही शक्य झालं तर अर्ध्यातला अर्धा तरी करावा, पण वेळ मात्र वाया घालवू नये. शब्दज्ञानात पारंगत व्हायचं असेल तर मग आहाच बोलाची वालीप फेडीचे. शब्दामध्ये अर्थ असतो, अर्थ म्हणजे परमात्मा असतो, पण जोपर्यंत शब्दाचा उकल होत नाही ना, शब्द बाजूला होत नाही, तोपर्यंत त्यातला अर्थ कळत नाही. याकरता श्रोत्रियता महत्त्वाची आहे. शब्दज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदे सदा डुल्लतो. आणि शिष्याला प्रबोध व्हावा याकरता त्याचा भाव जाणून जे समर्थ असतात ना, यथोचितो निज भावे शिष्य प्रबोधनी समर्थो. 5व्या अध्यायामध्ये कोवी आली ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. अर्जुना, ज्या ज्या प्रसंगाने तुझ्या चित्ताला बोध प्राप्त होईल तशा तशा प्रकारचं मी निरूपण करेल, पण कंटाळणार नाही. बरं, हे देवाची परमदया आहे. जोपर्यंत शिष्याला बोध होत नाही तोपर्यंत सांगतच राहणं, तोपर्यंत सांगतच राहायचं, कंटाळा धारण करायचा नाही. गावाकडे गुरुवारी मारुती बाबा उदाहरण सांगत असतात. गावाकडचा एक विद्यार्थी आला आणि मग विचारसागरामध्ये शब्द आला ब्राह्मण. आता त्याला इतका शुद्ध शब्द वापरता येत नाही ना, ब्राह्मण. तो म्हणायचा बामण. अरे ब्राह्मण शब्द आहे, नाही नाही बामण. गावाकडचे संस्कार असतात, लवकर जात नाही. बरं, म्हणजे तुमच्या घरी काय काय आहे? आणि आमच्या घरी घोडा आहे. बरं, घोड्याला ते वैरण किंवा त्याचं नाश्ता चारा पाणी कशाने खाऊ घालतात रे? त्या पात्राला काय म्हणतात? तो त्या पात्राला तो बरा म्हणतात. काय म्हणतात? तो बरा. चल म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, असं त्याला शिकविलं. तो ब्राह्मण, मन शब्द वेगळा आहे आणि तो ब्रा शब्द वेगळा आहे. आणि जास्त संता झाली की मग तो वेगळा करायचा, तो ब्राह्मण असं त्याला शिकविलं की नाही. हे जसं शिकवावं लागतं तसं त्याला परमकृपाळुता असं म्हणतात. तसं भगवानही विचार करतात मनाशी, हा अर्जुन उमजे आता कवने परी. याला कोणत्या प्रकारे समजेल, कसा बरं याला धीर प्राप्त होईल, धैर्याचा हा स्वीकार करेल. जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका. पंचाक्षरी म्हणजेच काय? मांत्रिक. ज्याला भूत प्रेत पिशाच्याची बाधा निवृत्त करता येते त्या विद्येला पंचाक्षरी विद्या असं म्हणतात. आणि ती विद्या जाणणारा जो मंत्री म्हणजे मांत्रिक, तो समोरच्या व्यक्तीला कोणता ग्रह लागलेला आहे याचं पहिल्यांदा अनुमान करतो. गुरुवारी बाबा ते पाठामध्ये उदाहरण सांगत असतात. एक ब्राह्मण सकाळी शौचविधीला गेला आणि मग आल्यानंतर ते कानाला जानवं अडकवलेलंच आहे. मग आल्यानंतर हातपाय वगैरे धुवावे, चूळ भरावी किंवा ते मातीने स्वच्छ करावं, हाताचं मार्जन वगैरे करावं. ते दिलं सोडून, चटई टाकली, वज्रासनात बसला आणि भलताच मंत्र प्रारंभ केला. तुम्हाला येत नाही म्हणून मी बोलत नाही. लोकांच्या लक्षात आलं हा कोणत्या प्रांतात गेला होता, याला भूत कोणतं लागलं आहे?
वेगळ्याच धर्माचं भूत लागलं आहे. जैसा ग्रहाते पंचाक्षर अनिक आहे. मग हे भूत कसं आहे आणि कोणतं आहे याचं ज्याप्रमाणे अनुमान करावं लागतं की नाही. पण ते काही काही भूत असे असतात ते उतरविण्याकरता जो आला ना, ज्याला लागलं त्याला देतो सोडून ते, आणि जो उतरविण्याकरता आला त्याच्याच अंगात प्रवेश करतं. तसं पण व्हायला नको. ती मंत्रविद्या काही सामान्य नसते. नाही चुकलं की मग तो मंत्रज्ञ बरळ जाय तेथ का जैसा संचार होय. मंत्र जाणणारा बरळला की चूक पाहून ते भूत त्याच्याच अंगात प्रवेश करतं. तसं अर्जुनाला कोणतं भूत लागलेलं आहे? दुराग्रहाचं, महामोहाचं, आणि त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते भगवंताला दूर करायचं आहे. भगवंताने पहिल्यांदा अंदाज घेतला. दुसरं उदाहरण देतात, एखाद्या वैद्याचं ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासमदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची तैसे विवरित असे श्री अनंत तया दोही सैन्य आत जया परी पार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. काय ज्ञानोबरांची भाषा आहे बघा. श्लोकातला भाव फक्त एकच आहे, प्रहसन इव. परमात्मा जणू काही स्मित हास्य करतात आणि शांततेनं बोलतात. अर्जुनाचा अगोदरचा उत्साह, आताचं रडणं, म्हणून देवाला थोडंसं हसू आलं. शरणागती करतो आहे आणि मी युद्ध करणार नाही असंही म्हणतो आहे, म्हणून देवाला थोडंसं हसू आलं. पण ज्ञानोबाने किती मोठे त्यातले भाव प्रगट केले. भगवंताने अंदाज घेतला अर्जुनाच्या अधिकाराचा. समोरच्या व्यक्तीचा अधिकार बघावा आणि मग अधिकार तैसा करोपदेश. तसं भगवंताने पहिल्यांदा अधिकार पाहायला प्रारंभ केला. दुसरं उदाहरण देतात, ना तरी. ना तरी म्हणजे अथवा. आपल्याला शरीरामध्ये काही रोग होतात तर त्या रोगामध्ये काही प्रकार आहे. काही रोग सहज साध्य असतात, म्हणजे थोडेसे पथ्य पाळले की रोग जातात बघा. आयुर्वेदामध्ये असा नियम आलेला आहे, कोणत्या कोणत्या रोगाकरता काय काय चिकित्सा करावी. फक्त सहज सांगून जातो, लक्ष आलं तर बरं आहे. जर आपल्याला पित्त झालं असेल तर मनुष्याने वमन करावं. म्हणजे त्यामध्ये पण प्रकार आहे. पित्त जर झाला असेल ना, म्हणजे समजा करपट ढेकरा आले असेल, जळजळ होत असेल, तर सामान्य चिकित्सकानुसार घ्या. हे फक्त मी सामान्य सांगतोय, नाहीतर पाठात ऐकलं माझ्यावरही काही पूर्ण विश्वास ठेवू नका. फक्त मी ते ओघात सांगतो आहे. पित्त रोग जर झाला असेल तर वमन करावं. त्यामध्ये प्रकार आहे, मीठ गरम पाण्यात टाकावं किंवा तुरटी टाकावी. ते पाणी भरपूर प्यायचं, इतकं की पाणी पिता पिताच आपल्याला उलटी झाली पाहिजे. कमी नाही, जास्त पाणी प्यायचं. मग ते वमन केलं की पित्त शांत होऊन जातं. जर आपला वात वाढला असेल तर मग मर्दन करावं, म्हणजे तेलाची मालिश करावी. त्या तेलातही पुन्हा भरपूर प्रकार आहे, म्हणजे कोणतं तेल वापरावं, मोहरीचं वापरावं का तिळाचं वापरावं, असे तेलाचे पुन्हा प्रकार आहे. वातासाठी मर्दन, पित्तासाठी वमन, आणि कफ रोग वाढला असेल तर लंघन म्हणजे उपवास करावा. असे प्रकार आहे. सामान्य नियम पाळले तरीसुद्धा आपले आजार जातात. याला सहसाध्य रोग म्हणतात. काही रोग औषधाने बरे होतात, काही कृच्छ्रसाध्य म्हणतात, कठीण उपाय करावे लागतात. आणि काही रोग असे असतात असाध्य, जे साध्यच होत नाही. ते कधी साध्य होतात? ते रोग जेव्हा त्या माणसाला मारतात तेव्हा साध्य होतात. तोपर्यंत ते रोग काही साध्य होत नाही. असा असाध्य व्याधी पाहिला ते वैद्याला कळतं ते की हा रोग आता काही माणसं म्हणतात बघा, हा रोग आता तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळावा लागेल. म्हणजे काय, तो असाध्य व्याधी आहे. मग या असाध्य व्याधीचं निवारण करायचं असेल तर औषध कोणतं? मृत्यू लोकातलं चालणारच नाही. फक्त अमृतासम दिव्य औषधी, अमृताची बरोबरी करू शकेल अशी दिव्य औषधी वैद्य सूची म्हणजे सूचना करतो, आठवण करून देतो किंवा त्याची योजना करतो. पण ती औषधी कशी माहिती आहे का? निदानीची म्हणजे आणीबाणीची, किंवा निदानीची म्हणजे निर्वाणीची, शेवटची. आणि पुन्हा त्या औषधासाठी एक शब्द वापरला निरवधी. याचे पण दोन अर्थ होता. निरवधी म्हणजे अवधी म्हणजे काल, निरवधी म्हणजे वेळ लावत नाही, लवकरात लवकर औषधाची तो योजना करतो. किंवा दुसरा अर्थ असा होतो, निरवधी म्हणजे जे औषधी घेतली
की जे औषधी समाप्तीची वेळ लवकर नसावी, आपण म्हणतो ना एक्सपायरी डेट, तर औषधी अशी घ्यावी की ज्याला संपण्याची कोणत्या प्रकारची अवधी नसावी. भावार्थ रामायणामध्ये प्रसंग आला, ते लक्ष्मणावर इंद्रजिताने शक्तीचा प्रहार केला, त्यामुळे मूर्छा प्राप्त झाली आणि भगवंताला शोक अनावर झाला. भगवान म्हटले, लक्ष्मणा तू मला एकट्याला सोडून का चालला? फार तुला 14 वर्षापर्यंत उपवास घडला आमच्यामुळे, किंवा जानकी मातेचे शब्द कानाला लागले म्हणून तो मला सोडून मृत्यूपंथाला लागला का? भगवंताचा शोक अनावर झाला. जांबुवंतांनी सांगितलं, प्रभू शोक करू नका म्हणे. अजूनही जरी यांना मूर्छा आली असेल तर चेहरा मात्र प्रसन्न आहे, आणि ज्या अर्थी चेहरा प्रसन्न आहे याचा अर्थ यांचा प्राण अजून गेलेला नाही, प्राण शिल्लक आहे. मग आता कोण यांना वाचवेल? बेबिशांना विचारलं, इथं कोणी जाणकार वैद्य आहे का? आणि आता रात्रीचे 11-12 वाजले, दवाखान्याची वेळ असते सकाळी 10 ते संध्याकाळी 10. आता 12च्या पुढं कोण दवाखाना उघडणार आहे? या रावणाच्या लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, पण बहुतेक तो रात्री विश्रांती करत असेल. कोण जाईल? म्हणजे याच्या अगोदर लंकेत कोण जाऊन आलं? म्हणे हनुमंतराय. मग लंकेतली धर्मशाळा त्यांनाच माहिती आहे. बाकी कोणाला माहिती आहे? मग हनुमंताला पाठवलं. हनुमंताने विचार केला, वैद्याला जागं करावं तर कोण आजारी पडलं, कुठं जायचं आहे, याच्यामध्ये चौकशीमध्ये वेळ जाईल. बरं एकट्या वैद्याला न्यावं, तिथं गेल्यानंतर पुन्हा म्हणेल माझा तो कानातला स्टेटस्कोप विसरला, असंही काही होऊ नये. बुद्धिमतां वरिष्ठम. त्या हनुमंताने सुषेण नावाचा जो वैद्य आहे ना त्याला घरासहित उचललं, दवाखान्यासहित. औषधी विसरायला नको, अन्यथा असताना मग तो जागा झाला. त्याने सांगितलं, तुम्ही शत्रू आहात, मी तुमचा उपचार करणार नाही. भगवंताने सांगितलं, वैद्याला शत्रू आणि मित्र हा भाव नसतो. 16व्या अध्यायामध्ये गोवी बघा, ज्ञानोबा म्हणतात त्या वैद्याच्या बाबतीमध्ये, आता ती ओळी आठवणार नाही जी. हा आप परो सदवैद्य जैसा, ते आप आणि परभाव सदवैद्याला नसतो. हा बळी करण्याच्या आधी नाही, दुसरा शब्द आहे तिथं, बळी करण्याच्या आधी. ते एक शब्द फार गोडे आपण व्यवहारातही वापरतो बघा, की ते आपल्याला व्याधी त्रास देत असेल, जर आठवलं सापडलं तर सांगा. म्हणजे रुग्णाला बळ मिळावं आणि त्याला जी व्याधी त्रास देत आहे ती निवारण व्हावी, याकरता आप पर न शोधी सदवैद्य जैसा. तो आप पर भाव पाहत नाही. भगवंताने त्या प्रसंगामध्ये वैद्याला वैद्य धर्म सांगितला. ते भावार्थ रामायण जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी तो प्रसंग वाचला पाहिजे. आप पर न शोधी सदवैद्य जैसा, त्याने चिकित्सा करावी. मग सांगितलं, मला माहिती आहे एक औषधी आहे हिमालय पर्वतात, त्या हिमालय पर्वतामध्ये सुद्धा एक, हा आता कदर थवित व्याधी, कदर थवित हा शब्द वापरतो ना आपण व्यवहारात, फार कदर आला याचा मला. कदर थवित व्याधी बळी करण्याच्या आधी आप पर न शोधी सदवैद्य जैसा. जसा वैद्य आप पर न शोधी, तो शोधत नाही, पण काकांनी ओळी शोधली आपल्यासाठी. आप पर न शोधी सदवैद्य जैसा. त्या रुग्णाची व्याधी नष्ट झाली पाहिजे. हिमालय पर्वतामध्ये सुवर्ण शिखरांनी संपन्न असणारा द्रोणाद्री पर्वत आहे, आणि त्या पर्वतावर जाऊन ती औषधी आणावी लागेल. हनुमंत निघाले. आपल्याला माहिती आहे मध्यंतरी खूप अडचणी आल्या, त्या अप्सरेचा उद्धार केला, राक्षसही आला. त्याने विश्राम घेण्यासाठी हनुमंताला थांबवलं, आणि हनुमंत मात्र तिथपर्यंत गेले. तिथं पाहिलं तर त्या औषधी चमकायच्या आणि गुप्त व्हायच्या. हनुमंताला एवढा राग आला, मी इतक्या लांबून आलो आणि इथं औषधी मला इथं आल्यानंतर ओळख देत नाही. तो पर्वतच उचलला. अमृतासमदेवी औषधी, त्या औषधीमध्ये 4 प्रकार आले आहे. भावार्थ रामायणात हा प्रसंग आला आहे. बहुतेक युद्धकांडातच हा प्रसंग आलेला आहे. 4 औषधीचे नाव आले बरं तिथं. संधीनी, संजीवनी, विशल्यकरणी आणि पुन्हा सुवर्णी, असे 3-4 नाव आले आहे. आपलं शल्य राहत नाही त्याला विशल्यकरणी म्हणतात. जिच्यामुळे आपल्या अंगातले व्रण बुजतात त्याला सुवर्णी असं म्हणतात.
जी तुटलेल्या हाडांना जोडते त्याला संधिनी नावाची औषधी म्हणतात. आणि ज्या औषधीचा त्या औषधीच्या अंगावरचा वारा जरी आपल्याला लागला तर मृत मनुष्य जगतो, त्याला अमृत संजीवनी औषधी असं म्हणतात. असाध्य देखोनी व्याधी अमृतासमदी औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची. जसा ग्रहाचं अनुमान मांत्रिक करतो, औषधाची योजना तो वैद्य करतो, तैसे त्याप्रमाणे विवरित असे श्री अनंत तया दोही सैन्य आत. जया परिपार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले. मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. तैसे मागे दिलेल्या या 2 दृष्टांताप्रमाणे आता पुढे सिद्धांत सांगायचा आहे. तैसे विवरित असे श्री अनंत. देवाकरता शब्द वापरला. श्री म्हणजे ब्रह्मविद्येच्या लक्ष्मीने संपन्न असणारा परमात्मा. आणि देश काल वस्तूने ज्याचा अंत होत नाही त्याला अनंत असं म्हणतात. किंवा ज्याच्या ज्ञानामध्ये अंत नाही त्याला अनंत असं म्हणतात. श्री अनंत शब्द का वापरला त्याचं कारण अर्जुनाच्या मोहाचा अंत करायचा आहे. जोपर्यंत परमात्मा अनंत रूपाला प्रगट होणार नाही, स्वतः अनंतत्व प्रगट करणार नाही, तोपर्यंत अर्जुनाच्याही मोहाचा नाश होणार नाही. अंत करायचा आहे ना. तैसे विवरित असे परमात्मा विचार करत आहे किंवा विवरण करत आहे. तया दोही सैन्यांत त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहून परमात्मेने हा विचार केला की जया परिपार्थ भ्रांती सांडी. ज्या प्रकाराने हा अर्जुन भ्रांतीचा त्याग करील ते कारण मने धरिले. ते कारण देवाने आपल्या मनामध्ये धारण केलं. कारण शब्दाचा एक अर्थ होतो कारण आणि कारण शब्दाचा एक अर्थ होतो हेतू. असे 2 कारणं होतात बरं. कारण शब्दाचे अर्थ 2 होतात. एक तर पाठीमागच्या ओळीतला अर्थ घ्यायचा भ्रांती टाकील. भ्रांती सांडी म्हणजे अर्जुन ज्याप्रमाणे भ्रांती टाकील ते कारण म्हणजे तो हेतू देवाने मनात धारण केला की अर्जुनाने भ्रांती तर टाकली पाहिजे असं आपल्याला बोलावं लागेल. आणि दुसरा अर्थ असा होतो अर्जुनाला भ्रांती कशामुळे झाली ते कारण मने धरिले. जोपर्यंत तुम्ही कारणाचा नाश करत नाही तोपर्यंत कार्याचा आत्यंतिक नाश होऊ शकत नाही. निवृत्ती 2 प्रकारची सांगितली की नाही. एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. मग भ्रांतीचं कारण काय असतं? भ्रांतीचं कारण अज्ञान असतं. भ्रांतीच कशाला म्हणतात? अतस्मिन् सद्बुद्धी भ्रमहा. जो ज्याच्या ठिकाणी नाही त्याच्या ठिकाणी ते वाटणं त्याला भ्रम असं म्हणतात. उदाहरण आपण कायमच पाहतो आणि हे आपल्याला आयुष्यभर उदाहरण पाहावीच लागणार आहे. कोणते? रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थान पुरुष हे कायम बघावे लागतात. हे उदाहरणं अगदी कायमचेच आहे. एखादा व्यक्ती म्हणेल आता आम्हाला नवीन उदाहरणाचा शोध घ्यायचा घ्या पण याच्यासारखे सापडणार नाही. हे उदाहरणं असेच घ्यावे लागतात. एखादा शेतकरी आहे दिवसभर काम करतो आणि काम आवरलं की सायंकाळी घरी येतो. आता शेतकऱ्याचं काही असं सरकारी वेळेप्रमाणे काम नसतं. जोपर्यंत काम आवरत नाही तोपर्यंत त्याला कामच करावं लागतं. सरकारच्या मध्ये तसं काही नाही. आपण जर एखादं काम करायला गेलो ऑफिसमध्ये मग हा कागद घेऊन या, तो आणला का दुसरा आणा, दुसरा आणला का मग आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही का लिंक करा. बरं ते केलं आणि जा मग आता आमच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे एवढी हेलपाटी मारावी लागतात. एका चक्करमध्ये सरकारी काम कधीच होत नाही. म्हणून ती म्हणच आहे आपल्याकडे सरकारी काम 6 महिने थांब असं म्हणतं की नाही. असं होतच आहे. शेतकऱ्याला तसं आहे का बिचाऱ्याला? सकाळी 10ला जायचं 4-5ला घरी यायचं असं काही नाही. शेतकरी सकाळी आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, नांगरणी कधी करतात शेतकरी? सकाळी 10च्या अगोदरच. सकाळी 4-4:30 वाजता उन्हाचा पारा वाढण्याच्या अगोदरच स्नान न करता शेतामध्ये जाता आणि काम उरकून आलं की मग स्नान करायचं, भोजन करायचं. जगाचा पोशिंदा आहे तर त्याला वीज कधी? रात्री. आणि ज्यांना फक्त रिचार्ज संपवायचा आहे त्यांना दिवसा. असं होतं की नाही? जाऊ दे, आपला तो विषय नाही. मग शेतकरी सायंकाळी घरी येतो. आल्यानंतर काय होतं बघा,
रस्त्याने येता येता मंद अंधकाराची वेळ झाली, त्याला झावळं म्हणतात. रस्त्यावर दोरी पडलेली आहे. भ्रम कसा होतो? दोरी पडली आहे. गडद अंधकार असताना तो दोरीवर पाय देऊन पुढे गेला असता तुडवून. बरं, स्पष्ट प्रकाश असता तर दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं असतं. दोरीचं दोरी रूपाने ज्ञान व्हावं एवढा स्पष्ट प्रकाश नाही आणि तुडवून जावं एवढा गडद अंधकार नाही, मंद अंधकार म्हणतात. आणि त्या मंद अंधकारामध्ये सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचा ज्ञान त्यामध्ये भ्रम होत असतो. सामान्य ज्ञान म्हणजे काय? इथं काहीतरी पडलेलं आहे. आणि विशेष अज्ञान म्हणजे हे रज्जूच आहे असं नाही कळालं, त्याला विशेष स्वरूपाचा अज्ञान म्हणतात. विशेष स्वरूपाचा अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान असेल तर ते भ्रमाला कारण होतं. पण भ्रम कसा होतो? सादृश्य भ्रम होतो. बरं, रज्जू जर लांबट असेल तर मग जगामध्ये लांबट प्राणी कोणता आहे? सर्पच आहे ना, दुसरं कोणता आहे? मग ज्याला सर्पाचे संस्कार असेल त्याला रज्जूवर सर्प दिसतो. ज्याला कायम गळ्यामध्ये हार घालून घेण्याची सवय आहे त्याला तिथं आहे ना, भ्रम आहे सगळा. रज्जूवर एखाद्याला पुष्पमाळाही भासू शकते. जो गाईच्या पाठीमागे काठी घेऊन धावतो त्याला रज्जूवर काठी दिसते. जो शेतकरी आहे त्याला कधी कधी जमीन दुबंगलेली आहे असंही वाटतं. पाण्याचा संपर्क आहे, टँकरचा व्यवसाय, त्याला असं वाटतं जलधारा आहे. असे एकाच अधिष्ठानावर आपापल्या अंतकरणाच्या संस्कारानुसार अनेक भ्रम होऊ शकतात. भ्रमाला कारण काय आहे? रज्जूवर सर्प आहे का? नाही, कधी नाही. सर्प उत्पत्तीच्या पूर्वीही सर्प नाही. प्रकाशाच्या माध्यमातून ज्ञान झालं तेव्हाही सर्प नाही. म्हणजे निवृत्त झाला तेव्हा नाही, जेव्हा भासला तेव्हाही नव्हता. सर्प कोणत्या काळात आहे? कोणत्याच काळात नाही. कोणत्याच काळात नसलेला त्रैकालिक अत्यंता भावाचा निश्चय म्हणतात. म्हणजे जो पदार्थ दोन काळात नसतो, उत्पत्तीपूर्वी नाही, नाशानंतर नाही, आणि फक्त मधल्या काळात भासला, तो पदार्थ खोटा असतो. आदौ अंतेची नास्ती वर्तमानेपि तत्तथा. सुरुवातीला नाही, नंतर नाही, मधल्या काळातसुद्धा नाहीच. आणि तिन्ही काळात कोण आहे? रज्जू. रज्जू अगोदरही आहे, रज्जू नंतरही आहे. सर्प भासला तेव्हासुद्धा रज्जू आहेच. म्हणजे व्यवहारातला रज्जू म्हणून खरा आहे. तसा परमात्मा जगत उत्पत्तीच्या पूर्वी आहे. जगताचा प्रलय झाला तेव्हाही राहणारच आहे. आणि जग भासतं आहे तेव्हाही परमात्मा अधिष्ठान रूपाने. जग केव्हा आहे? जग उत्पत्तीच्या अगोदरही नाही, प्रलयाच्या नंतरही नाही, फक्त मधल्या काळात भासतं. स्वप्न कधी आहे? स्वप्न दररोज नाही. बरं, स्वप्न जागृतीमध्ये आहे का? नाही. बरं, गाढ झोपेमध्ये तेव्हाही स्वप्न नाही. मग स्वप्न जागृतीतही नाही आणि स्वप्न गाढ झोपेतही नाही, म्हणून स्वप्न खोटं आहे. आणि जागृती स्वप्नातही नाही, जागृती सुषुप्तीमध्ये पण नाही, जागृती पण खोटीच आहे. मग आम्ही तर खरी मानतो. हाच तर भ्रम आहे. हाच भ्रम. चालविती व्यवहार सत्य म्हणून ज्या निकषाने आपण स्वप्नाला खोटं म्हणतो त्याच निकषाने जागृतीसुद्धा खोटी आहे. एकच निकष सांगतो म्हणजे लक्षात येईल. स्वप्नामध्ये आपल्याला तहान लागली आणि झोपताना आपल्या उशाशी तांब्या भरून ठेवलेला आहे. स्वप्नात तहान लागली. जागृतीमध्ये पाणी आहे. हे पाणी उपयोगी पडतं का? नाही पडत. का बरं? सत्ताभेद आहे. स्वप्नामध्ये जर आपल्याला तहान लागली तर पाणी कोणतं लागेल? स्वप्नातलंच लागेल की नाही? जाग झाल्यानंतर स्वप्नातलं पाणी आपल्याला उपयोगाचं आहे का? नाही. म्हणजे काय झालं? स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगी पडत नाही, म्हणून स्वप्न काय आहे? खोटं आहे. तसंच आहे ना, स्वप्नामध्ये सुद्धा जागृतीतले पदार्थ कुठं उपयोगी पडतात? जागृतीसुद्धा खोटीच आहे. जर उपयोगी पडत नसेल तर दोन्हीकडे नाही हो म्हणे. स्वप्न अल्प काळातच दिसतं, जागृती तर फार मोठ्या काळात दिसते. हे आपल्याला जागं झाल्यावर कळतं. पण स्वप्नामध्ये स्वप्न मात्र लहान वाटतं का मोठंच वाटतं? मोठंच वाटतं. स्वप्न पाहत असताना स्वप्न लहान आहे असं कधीच वाटत नाही. तसं जागृतीकडे पाहत असताना सुद्धा हे लहान आहे असं नाही वाटत, मोठंच वाटतं. समानच निकष आहे. उलट असं आहे, स्वप्नाला तरी अल्प देश काळ सांगितला विचारसागरात. अल्प देश आणि अल्प काळामध्ये भासतंय स्वप्न. जागृतीला तर देशही नाही सांगितला
आणि काळही नाही सांगितला, म्हणजे स्वप्नापेक्षा खोटं काय असेल तर जागृती आहे. आणि काय आपला युगही जागृतीमध्ये. वा वा. त्याने माझ्याकडं असं पाहिलं, असं म्हणून माणसं मरेपर्यंत वैर धारण करतात बघा. इतका त्याचा तादात्म्य संबंध असू द्या. सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचा अज्ञान असेल तर भ्रांती घडते. आणि देवाने विचार केला, अर्जुनाला झालेला आहे भ्रम. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान, आणि कौरवांते या स्वजन आपुले म्हणे. मनुष्याला भ्रम कसा होतो माहिती आहे? भ्रमाचे प्रकार दोन आहे. एक पहिला भ्रम आहे अहंतेचा, म्हणजे मीपणा. दुसरा भ्रम आहे ममतेचा. म्हणून विचारसागरामध्ये अहंता आणि ममता हा कार्याध्यास सांगितला. आणि कार्याध्यास सुखदुःखाला कारण आहे. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान याला कारण अध्यास असं म्हटलं आहे. आणि कारणाध्यास सुखदुःखाला कारण नसतो. पण जोपर्यंत कारणाध्यास जात नाही तोपर्यंत कार्याध्यासाची निवृत्ती होत नाही. अध्यास म्हणजे भ्रम. मग भ्रम दोन प्रकारचा. आत्मस्वरूपाचा अज्ञान हाही भ्रमच आहे. आणि त्या भ्रमापासून अहंता ममता निर्माण झाली. कार्याध्यास हाही भ्रमच आहे. पण देवाने विचार केला, माझ्या अर्जुनाचा भ्रम तर निवृत्त झाला पाहिजे. पण कसा? भ्रम हे कार्य आहे आणि कार्य कारणासहित निवृत्त झालं पाहिजे. यालाच आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. लयरूप निवृत्ती अपेक्षित नाही. आपण हजामत करतो ना, आपल्या डोक्यावरची केस निघून जातात. मग कोणती निवृत्ती झाली? लयरूप निवृत्ती. कारण वस्तारा पुढं गेला तर लगेच मागचे केस वरती डोकं काढतात, किती पुढं गेला, असं होतं की नाही. आणि समजा एखाद्या व्यक्तीचा तळ हात आहे, तळ हातावर केस आहे का? तळ हातावर केस नसणं हे आत्यंतिक निवृत्ती आहे. डोक्यावर येणं ही लयरूप निवृत्ती आहे. लयरूप निवृत्ती अपेक्षित नाही. तिथं झोपेमध्ये सुद्धा होते. न आत्मज्ञानाशिवाय जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान जात नाही. आणि अज्ञान गेल्याशिवाय दुःख जात नाही ना. म्हणून ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती दुसरी कशाने होणार नाही. ते कारण म्हणे धरिले. देवाने त्या कारणाचा विचार केला की अर्जुनाला भ्रांती झाली, पण या भ्रांतीचं कारण काय आहे? म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि जोपर्यंत याला आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत भ्रमनिवृत्त होणार नाही. पण देवाने विचार केलं, आपण दुसऱ्या श्लोकामध्ये अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम असं शांततेने सांगण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन आपल्यावरच रागावला. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन विश्वे प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. हा अर्जुन तर आपल्यावरच रागावला. म्हणून सांगण्याच्या पद्धती दोन असतात. पहिली पद्धती शांततेची असते. आणि आपल्या शांततेवर जर प्रतिसाद आवेशाचा आला तर मग आपल्याला सुद्धा कधी कधी आवेश धारण करावाच लागतो. म्हणून भगवान सरोष बोला आदरिले, ते कारण मने धरिले, मग सरोष. थोडासा भगवंतालाही आवेश आला. आपण सांगतो आहे चांगल्या प्रकारे की तुला कीर्ती प्राप्त होऊ शकते, तर यांना होणार नाही. स्वर्ग प्राप्त होऊ शकतो, पलायन केलं तर होणार नाही. आणि महापुरुष असं आचरण करत नाही. शांततेनं सांगितलं की नाही. पण अर्जुनाचा आपल्यावरच आवेश झाला. भगवान थोडं शांत बसले आणि मग अर्जुनाचा थोडासा रोष परमात्म्याने प्रगट केला. सरोष बोलो आदरिले. थोडंसं परमात्मा क्रोधयुक्त बोलण्याकरता प्रारंभ करतात. ज्ञानोबा म्हणतात, दिसायला क्रोध आहे देवाचा, वरती क्रोध आहे. कधी कधी शब्द आवेशाचे असतात पण त्यात प्रेम असतं. बरं, ते ओळखता आलं पाहिजे. काहींचे शब्द प्रेमाचे असतात पण आतमध्ये खूप घात असतो. मधुतिष्ठती जे वागरे हृदये तू हलाहलम. गोड बोलून काही माणसं काटा काढतात ना. माणसं म्हणतात, अहो तो लयच गोड बोलला, कळालं नाही. गोडच बोलला होता पण तो आला त्यासाठी होता. प्रवासामध्ये कधी कधी अनुभव येतो बघा. काही काही माणसं एवढे गोड बोलतात आपल्याशी, हुशार फार असतात. वारकरी पाहिला का जय हरी असंच म्हणतात ते. आपल्याला वाटतं आपलाच आहे काय कोण हा. आणि मग खिस्सा कापल्यावर कळतं की हा फक्त वरूनच गोड बोलला. तो काही प्रवासामध्ये ज्याचा ना आपला परिचय नाही त्याच्याकडून कधीच काही खायचं नसतं. काय सांगता, त्याने जर बेशुद्ध पाडण्याचे काही पदार्थ वापरले तर. म्हणून ते प्रवासामध्ये खूप दक्ष राहावं. एकट्याने प्रवास करूच नाही. प्रवासामध्ये 2-3 माणसं सोबत पाहिजे. आणि आपण कुठं जातो आहे हे कुणाला कळता कामा नये. दक्षता असावी प्रवासामध्ये. आता हल्ली तर आपण कुठं जातो हे दररोज लोकांना माहिती झालंच पाहिजे. स्टेटस सकाळी इथं संध्याकाळी इथं. ते प्रवासात सावध राहिलं पाहिजे.
प्रवास लपून केला पाहिजे. असं लपून म्हणजे रात्री अपरात्री नाही. मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. ज्ञानोबा भगवंताच्या बोलण्याला उपमा कोणाची देतात? मातेच्या कोपी. आई रागवते बघा. मुलगा उन्हामध्ये खेळतो, ऐकत नाही. अरे बाळा मरशील उन्हामध्ये, मरू दे म्हणे. मग सावलीत मर, उन्हात जाऊ नको. मातेच्या बोलण्यात राग आहे की नाही? शब्दात क्रोध आहे, अंतःकरणात प्रेम आहे. तसं देव बोलतात आवेशाने, पण देवाच्या बोलण्यामध्ये मात्र करुणाच आहे. मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. आईच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे आणि काही लोकांच्या प्रेमात सुद्धा राग आहे, म्हणजे क्रोध आहे. सावध राहिलं पाहिजे. दुसरं उदाहरण देतात की औषधाची या कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी त्या हाच न दिसे परी गुणी प्रकट होय. प्रकट असा शब्द आहे बरं. प्रकट, कट शब्द आला की नाही? प्रकट आपण प्रगट म्हणतो की नाही? की औषधाची या कडवटपणी, जे औषध जितकं कडू तितकं ते अमृता समान असतं. हे आपला लिंब असतो की नाही, कडुलिंब. आता त्याला फुलोरा येतोय बघा. गुढी पाडव्याला आपण त्याचा डहाळा बांधतो ना, गुढीला बांधलाच पाहिजे. काही लोक त्या गुढी संदर्भात अपप्रचार करतात, बळी पडू नये त्याला. लिंबाचाच डहाळा बांधला पाहिजे. कलश उलटच ठेवला पाहिजे, कारण गुढी पाडव्याला आपण कलश उलट ठेवतो आणि घटस्थापनेला सोयीचा ठेवतो. म्हणजे उलट कळश हे अर्धवर्तुळ आहे आणि घटस्थापनेला ठेवतो हे अर्धवर्तुळ आहे. आपली संस्कृती एका वर्षात एक पूर्ण वर्तुळ तयार करते. जर तुम्हाला समजा काही प्राप्त करायचं असेल तर रिचवावंच लागेल की नाही? म्हणून तो कलश आपल्यावर घरावर संपत्तीचा वर्षाव करतो आहे, म्हणून तो उलट झाला आहे. आणि घटस्थापनेला नवीन पीक येतं म्हणून तर ती समृद्धी आपण घेतो आहे. अपप्रचार नाही, त्यात मला विज्ञान आहे. तो लिंबाला फुलोरा येतो आणि त्या लिंबाची उत्पत्ती समुद्र मंथनातून अमृतापासून झालेली आहे. म्हणून गुढी पाडव्यापासून 9 दिवसापर्यंत पुढे जर दररोज आपण एक लिंबाची काडी, त्याला येणारा सगळा पाला सकाळी जर चावून खाल्ला आणि तो रस जर आपल्या अंगामध्ये जिरला चांगला 9 दिवसापर्यंत सलग बरं उपवाशी पोटी, तर वर्षभर आपल्याला ताप येत नाही. औषधाची कडवटमणी जैसे अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे. त्यामध्ये अमृताचा पुरवठा आहे, तो वरवर दिसत नाही परी गुणी प्रकट होय. पण जेव्हा गुण येतात ना तेव्हा ते प्रकट होऊन जातात. तैसी त्याप्रमाणे वरी वरी पाहता उदासे. याचा विस्तार थोडासा उद्या करू आपण. वरी वरी पाहता, भगवंताचं बोलणं वरवर पाहिलं तो उदास. उदास म्हणजे कठोर आहे असं वाटतं, पण आत तरी अतिसुरसे. आतमध्ये विचार केला तर अत्यंत गोड आहे. ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. असे वाक्य भगवंताने बोलण्याकरता प्रारंभ केला. त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विशदन्तमिदं वचः. सावकाश वाचा. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काय आदरिलेने. अर्जुन सर्वथा काही नेने काय कीजे. हा उमजे आता कवने परी तैसे निधीर स्वीकारी. तैसा ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखो निव्याधी. अमृता समदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची. तैसे विवरी तसे श्री अनंत तया तो हि सैन्य आत. जया परिभारत भ्रांती सांडी ते कारण मने धरिले. मग सरोष बोल आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. की औषधाच्या कडवटपणे जैसे अमृताची पुरवणी त्या हाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसे वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे. ये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञान